आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नांदुरकी बुद्रुकचे विकास कामे होत असतात। त्याचप्रमाणे जे सुजयदादांनी आणि नामदार साहेबांनी जो निधी उपलब्ध करून दिला त्याच्यातून आज गुरुस्थान नगरमध्ये रस्त्याचे खडीकरण करणे या कामाचा शुभारंभ होत आहे आणि त्या कामाला ग्रामपंचायतचे सगळे उपसरपंच सदस्य आणि गुरुस्थान नगरमधील ग्रामस्थ तसेच महिला वर्ग आणि इतर कार्यकर्ते सोसायटीचे चेअरमन श्री ज्ञानदेव नाना चौधरी, आपले सोसायटी संचालक संजू भाऊ चौधरी, माजी उपसरपंच सचिन भाऊ कोळगे, वीरेश भाऊ चौधरी असे सगळे आमचे उपस्थित इथे आहे आणि गुरुस्थान नगरमधील सर्व ग्रामस्थांनी या गोष्टीला सहकार्य केलेले। तसेच आपले जे हे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते धावणे पाटील त्यांनी सुद्धा उत्कृष्ट काम करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि साईबाबाला प्रार्थना करतो की काम म्हणजे कोणताही विघ्न येऊ नये हीच इथल्या ग्रामस्थांना विनंती करून कामाला प्रारंभ करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या सहकार्यातून गुरुस्थान नगर येथील रहिवाशांनी ज्या ज्या काही मागण्या केल्या आहे सुजयदादांकडे त्या सर्व मागण्या दादांनी पूर्ण केल्यात आणि दादांचं विशेष करून गुरुस्थान नगरवर खूप जास्त लक्ष आहे, कारण इथल्या लोकांनी बऱ्यापैकी ज्या ज्या मागण्या केल्यात तर दादांनी पूर्णच केल्या। आता मागे ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता तो दादांनी सॉल्व केला। जवळजवळ $2.25 कोटी ड्रेनेज लाईन मंजूर करून दिली। त्यानंतर स्ट्रीट लाईट पण ग्रामपंचायतमार्फत लावण्यात आले। दुसरी गोष्ट आता रस्ते पण मंजूर झालेत आणि आता ह्या रस्त्याचा शुभारंभ आज आम्ही करतोय। ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच साहेब आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्ञानदेव पाटील आहे, म्हणजे सगळे आमचे ग्रामस्थ आहेत, इथले गुरुस्थान नगरचे लोक आहेत, सगळे सर्व मिळून रस्त्याचा आज शुभारंभ करतोय। आता इथं मेन समस्या लाईटची होती, ड्रेनेजची होती, रस्त्याची होती। किती दिवसापासून लोक इथं या गोष्टीची मागणी करत होते आणि तुम्ही कशा पद्धतीने पाठपुरावा करून या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या? हे बऱ्याच दिवसाचा हा प्रश्न प्रलंबित होता, परंतु येथील सर्व नागरिकांनी दादांच्या पाठीमागे लावून ते काम करून घेतलं आणि दादांनी ह्या सर्व लोकांना सहकार्य करून लवकरात लवकर कसं होईल हा प्रयत्न करून हे काम मार्गी लावलं। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जलसंपदा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील तसेच प्रवरा कारखान्याचे चेअरमन व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नांदुरकी बुद्रुकमध्ये गुरुस्थान नगरमध्ये रस्त्याचे खडीकरण या ठिकाणी सुरुवात होत आहे। अगदी नामदार साहेबांच्या प्रयत्नातून व येथील नागरिकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय माधवराव चौधरी यांनी या ठिकाणी निधी आणण्यासाठी प्रयत्न केले आणि नामदार साहेबांनी तो निधी उपलब्ध करून दिला आणि या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं वीरेश भाऊ माजी उपसरपंच सन्माननीय यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रस्त्याचं गुरुस्थान नगरमधील रस्त्याचं काम या ठिकाणी शुभारंभ होत आहे। त्याबद्दल मी सन्माननीय नामदार साहेबांचे आभार मानतो। तसेच या गुरुस्थान नगरमधील नागरिकांनी जी वेळोवेळी मागणी केलेली आहे ती पूर्तता करण्याच्या दृष्टीने डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी कायम गुरुस्थान नगरला या ठिकाणी नांदुरकी बुद्रुकमध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि या ठिकाणचा जो 10 वर्षापूर्वीचा जो प्रश्न होता गटर लाईनचा आणि ती गटर लाईन सुजयदादाच्या प्रयत्नानं, कारण या गुरुस्थान नगरचं पाणी योग्य दिशेने निघणं शक्य नव्हतं, परंतु त्यांनी त्यांचे इंजिनियर आणून या ठिकाणी व्यवस्थितपणे गटर लाईनचं काम करून दिलं। त्याबद्दल गुरुस्थानमधील सर्व नागरिकांच्या वतीनं मी डॉक्टर सुजयदादा यांचा आभार मानतो आणि खूप चांगल्या पद्धतीचं एक काम त्यांनी या ठिकाणी करोड रुपये खर्च करून जवळजवळ 1,70,00,000 रुपये खर्च करून या ठिकाणी गुरुस्थान नगरची गटर लाईनचं काम त्यांनी केलेलं आहे। खूप असं नामदार साहेबांचं काम आहे
त्याबद्दल त्यांचं सर्व नांदुरकी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. नमस्कार. आमच्या येथील करडवनगरमधील ड्रेनेज लाईन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व लोकनेते सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावचे सरपंच माधवराव चौधरी पाटील व वीरेश चौधरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही कामं आमची फायनल होत आहेत. आता पहिले ड्रेनेज लाईन झाली, आता पाईपलाईन पण होती आहे आणि त्यानंतर डांबरीकरण व खडीकरण पण होणार आहे. हे सर्व दादांच्या आणि साहेबांच्या आशीर्वादाने आणि आमच्या सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्यानंतर आमच्याकडे कचरा गाडीही चालू झालेली आहे, त्यामुळे नागरिकांच्या सर्व समस्या आमच्या बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेल्या आहेत. आम्ही सर्व करडवनगरवासी माननीय नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे शतशः आभारी पण आहोत आणि आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. माझं नाव भास्कर शंकरराव पवार, राहणार करडोबनगर. येथील जे समस्या होत्या रोडचं, ड्रेनेजचं आणि पाण्याचं पाईपलाईनचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि जे काही बाकीचे आहे ते काम पण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. रस्ता पण खडीकरण होणार असून नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे. किती वर्षापासून हा तरी 20-25 वर्षापासून प्रॉब्लेम होता पाण्याचा, तो आता सुरळीत होणार आहे. कोणी सहकार्य केलं? सहकारी नांदुरकी ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच आणि सगळे सदस्य, सन्माननीय सदस्य आणि आमचे लाडके नेते माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील, तसेच नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं म्हणजे सौजन्य आहे आणि ते आमच्याकडे सतत लक्ष देत राहतात आणि ते आमच्या मागण्या सर्व पूर्ण करतात. किती लोकांची समस्या सुटली? ते आमचे तरी दोन्ही वाड्यामुळे तरी 1000 लोकांची पुढची समस्या आहे अंदाजे. ते सगळं आता पूर्ण मार्गी लागणार आहे.